मुंबईतील माझगाव परिसरात गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपतीची आगमन मिरवणूक सुरू असताना मंडपापासून सुमारे 30 ते 40 मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीतून मिरवणुकीच्या दिशेनं अंडी फेकण्यात आल्याचा आरोप आहे. ही अंडी मिरवणुकीत सहभागी नागरिक आणि गणेश मूर्तीच्या दिशेनं फेकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान अंडी नेमकी कोणी फेकली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. या घटनेमुळे माझगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाही, आमची मुळात मागणी अशी होती की आज आमच्या गणपतीचं आगमन झालं आणि त्या आगमनाच्या दरम्यान मूर्तीच्या जवळ अंड फेकण्यात आलं. त्या अंड फेकल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. आम्ही वारंवार पोलिसांना सांगत होतो की तुम्ही गुन्हा दाखल करा, ज्या सोसायटीमधनं अंड येत आहे त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवा, जो कोण अज्ञात व्यक्ती असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. हे सगळं चालू असतानासुद्धा 2 तासामध्ये अजून दुसरी 2 अंडी आली आणि त्याच्यानंतर मग अजून तणावाचं वातावरण निर्माण झालं. मुंबईतले सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ह्या सगळ्यांनी इथे एक मोठ्या बहुसंख्येने गर्दी केली आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चाललेली. त्यावेळेला आम्ही परत एकदा पोलिसांना विनंती केली की तुम्ही नॉन बेलेबल ऑफेन्स घ्या, तुम्हाला आम्ही कारवाईचे 24 तास देतो. महाराष्ट्राचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री शेलार साहेब यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पोलीस नक्की कारवाई करतील. जॉईंट सीपी त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आणि आत्ता FIR दाखल झालेला आहे. 299 आणि 168 जे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे या अंतर्गत पोलिसांनी FIR दाखल केला आहे आणि आम्ही 24 तासामध्ये गुन्हेगाराला आम्ही सादर करू असं पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि त्या आश्वासनाच्या आधारे जो काय जमावडा होता तो हळूहळू करून आम्ही प्रत्येकाला विनंती केली आहे तुम्ही घरी जा आणि येत्या 24 तासामध्ये मंडळाकडनं ज्या काही अपग्रेड होतील त्या तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम पेजवर किंवा फेसबुकवर आम्ही तुम्हाला तशा पद्धतीतल्या सूचना देत राहू म्हणून. अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र अध्यक्ष हितेश जाधव. घडामोडींचे ताजे अपडेट्स मिळवत रहा लोकपरिवार न्यूज सोबत.